अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चयी. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानदयांचे पाहिले. कित्येकांची चरण धरले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा दुर्नी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमाशींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला, अज्ञान चक्र वेदांतला. एक श्लोक तत्पर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्रे प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पादा भुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सगदित झाले अंतरी, हर्षपोटीनं सामावे. उठून या करती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूरी झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जायाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पाचले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी, वार योषिता पावनी. तीस द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असूनी, विपरीत केवी करीतीला. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडूनी, येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधिले तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाचे पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडक दिले श्रींच्या करी. मजे मजवरी कृपा जरी, तरी खडक हाती देतील. जाऊन बसला दूर, शिवनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणे कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष, खडक घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारीला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले. कष्ट केले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजा शीत सरदार. माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करता दी आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्री चरण धरले धडगरी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी राहले. दीनवदन होऊनी दृढ कातली मिठी चरणी. तात्या करीती विनविनी, मरण माझे चुकावे. ते पाहुणीशी समर्थ दासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिले तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वातरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेला ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धोरणी मानसी. गृहस्थ एक दर्शनाशी, समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्य वदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्य करुणी नाना, यथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाने पक्वान्य. फकीर बोलाविले 5 जण, जेवणी घातले तयांते.
फकीरयुक्त होऊन गादी उच्छिज उठले पत्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थांचे सत्वर. शेष अन्यकरी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते धवा. मने यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ तिष्ठ. यतीमध्ये पावन कष्ट घडता स्वजना गोष्ट ही. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ते याची या. क्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुक्त स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवा या साधन, त्याजवळी नसे परी. अशी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशक्य मनात पात्रावरी बैसला. त्याशी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला, तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. घेऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाय गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, असनावरी बैसविला. 10 हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थपणे आनंदला, बायदे आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धी वरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गाता स्वामींचे. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभुत कथा संमत. सदा ऐकवत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडा हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवताराता, ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुनी तत्वता, गेले स्वस्थानी यती राज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. चक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून ते तेव्हा. जवळ होते सेवे करी, त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेला समुद्रसार. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मुडाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझरे, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्याशी स्नेह झाला निकट, आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजिली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुनाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, याची कथन केलेसी. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीची महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्यांनी न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार. त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी. भक्ती जडली कोणी प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म संबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत, शोधे होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास भरवा, त्या माझे निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुराचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध, 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले.
पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासी. स्वामींनी दिला हा वर, जो भावे वाचिला हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तारुण्यंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय असो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सागर गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीसा आणिला, त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुम वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाल, सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.